की ज्या RTA प्रवेशाबद्दल जो शासनाने निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाविरोधात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनामध्ये आमचा म्हणणे असं आहे की ज्या RTA प्रवेशामुळं जे आपल्या महाराष्ट्राचे आर्थिक दुर्बल घटकातील मागासवर्गीय लोकांचे विद्यार्थी त्यांना चांगल्या शाळेमध्ये शिक्षणाची सवलत मिळाली होती, त्या शिक्षणामधून 70 ते 80 हजार विद्यार्थी त्या शाळेत शिक्षण घेत होते व चांगल्या प्रकारचे शिक्षण घेत असताना आज शासनाने तो निर्णय रद्द केलेला आहे। त्या निर्णयामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या आर्थिक दुर्बल घटकातील 70 ते 80 हजार विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे। तर या नुकसानाचा सगळा बोजा पालकांवर येणार। एक तर बेरोजगारी आहे, पालकांना पाहिजे तसं उत्पन्न नाही, त्या मुलांचा तो शाळेचा खर्च कसा करणार हा प्रश्न असताना Everyone please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम जय संविधान। आज आपण या ठिकाणी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेलो आहे। या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडी यांच्यातर्फे माननीय आदान धेंडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जे काय शिक्षणामध्ये RTचा जो काही बदल केलेला आहे आणि त्याच्यामुळे जो काय अन्याय होतो त्या शिक्षणामध्ये अडचणी निर्माण होत आहे त्याबद्दल या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन करण्यात आलेलं आहे। तो कायदा रद्द करावा यासाठी निवेदन करण्यात आलं आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकी ही काय भानगड आहे। मी आनंद घेडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे जिल्हा अध्यक्ष मातंग आघाडी। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व सर्व परिवर्तनवादी महापुरुषांना मी अभिवादन करतो। आज जो शासनाने 9 फेब्रुवारी रोजी जो निर्णय घेतला RTच्या प्रवेशाविरोधात, त्या निर्णयासंदर्भात मी पुणे जिल्हा कार्यकारिणी व महाराष्ट्र कार्यकारिणी पुणे शहर कार्यकारिणी या सर्वांसमोर मी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। आमचं निवेदन असं आहे की ज्या RTA प्रवेशाबद्दल जो शासनाने निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाविरोधात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनामध्ये आमचा म्हणणे असं आहे की ज्या RTA प्रवेशामुळं जे आपल्या महाराष्ट्राचे आर्थिक दुर्बल घटकातील मागासवर्गीय लोकांचे विद्यार्थी त्यांना चांगल्या शाळेमध्ये शिक्षणाची सवलत मिळाली होती, त्या शिक्षणामधून 70 ते 80 हजार विद्यार्थी त्या शाळेत शिक्षण घेत होते व चांगल्या प्रकारचे शिक्षण घेत असताना आज शासनाने तो निर्णय रद्द केलेला आहे। त्या निर्णयामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या आर्थिक दुर्बल घटकातील 70 ते 80 हजार विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे। तर या नुकसानाचा सगळा बोजा पालकांवर येणार। एक तर बेरोजगारी आहे, पालकांना पाहिजे तसं उत्पन्न नाही, त्या मुलांचा तो शाळेचा खर्च कसा करणार हा प्रश्न असताना याच्या आधी देखील केंद्राने 60,000 शाळा ह्या प्रायव्हेटीकरणासाठी त्यांचा निर्णय झालेला आहे आणि त्या निर्णयाला लागूनच त्यांनी आता RTचा प्रवेश नाकारला आहे। म्हणजे शासन एक आपल्या महाराष्ट्रातील ह्याच्यातली पूर्ण आर्थिक दुर्बल घटक व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिकायचंच नाही असं धोरण शासनाने केलेलं आहे असं मला वाटतं। आम्ही शासनाकडे अशी मागणी केलेली आहे की हे निर्णय लवकरात लवकर तुम्ही माघार घेतला नाही तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या वतीने सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिशय उग्र प्रकाराचं आंदोलन करू असं मी या ठिकाणी बोलतो व मी महाराष्ट्र शासनाचा या निर्णयाविरुद्ध जाहीर निषेध करतो व इथं मी थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। काय सांगाल या निर्णयाबद्दल, काय पुढची भूमिका काय? आज आम्ही जो निर्णय घेतलेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडी पुणे शहर जिल्ह्याच्या वतीने, तर या निर्णयावरती जर ठाम भूमिका महाराष्ट्र शासनाने जर घेतली नाही तर आम्ही महाराष्ट्रामध्ये तीव्र प्रकारचे असे मोठे आंदोलन घेऊ आणि ह्या निर्णयाचा जाहीर निषेध करू। जय भीम, जय महाराष्ट्र। आपण आता बघितलं ज्यावेळेस उपजिल्हाधिकारी माननीय ज्योती मॅडम यांना जे निवेदन दिलं त्या निवेदनाबद्दल त्यांच्या स्वतःच्या अशा कसल्याही प्रकारे प्रतिक्रिया नव्हत्या। त्यांनी ते निवेदन स्वीकारलं आणि पिओनकडे दिलं आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवू असं त्यांनी सूचना केली। परंतु जिल्हाधिकारी या नात्याने त्या या जिल्ह्याच्या प्रमुख आहेत, शिक्षणाचा त्यांना अभ्यास आहे, सगळ्या काही गोष्टी सगळ्या कळतात,
परंतु त्यांच्या प्रतिक्रिया अतिशय म्हणजे बोथट होत्या. म्हणजे त्यांना काय समजलं, म्हणजे त्यांना काय करायचंच नाही अशा प्रकारच्या त्यांच्या प्रतिक्रिया होत्या. जर का हे निवेदन मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट पाठवायचं होतं तर मग जिल्हाधिकारी कशाला ठेवले ते? आम्ही ईमेलनी पाठवू, आम्ही फॅक्स करू, आम्ही स्कॅन कॉपी करून व्हॉट्सअप करू मुख्यमंत्री कार्यालयाला. परंतु ह्यांची काय जबाबदारी आहे या ठिकाणची? त्यांचं जे काही प्रतिक्रिया आहे त्या अतिशय आला तर घंटा मारेन, गेला तर घंटा मारे अशा प्रकारच्या होत्या. याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? आम्ही या ठिकाणी जिल्हा अधिकारी मॅडमला आम्ही निवेदन देण्यास आत गेलो असता निवेदन दिल्यानंतर मॅडमनी निवेदन बघितलं आणि चर्चेसाठी बसलो असता तर मॅडमच्या चेहऱ्यावरती मॅडमचं जे वागणं होतं ते निवेदन आम्ही घेऊन गेलो म्हणजे आम्ही काय त्यांच्यावरती काय हल्ला करण्यासाठी आलो का काय असं त्या मॅडमचा चेहरा होता. मॅडमला जर निवेदन घेतलं आणि मॅडमने अशी प्रतिक्रिया दिली की आम्ही ठीक आहे करू आणि पिऊनकडं दिलं. जर पिऊनकडं निवेदन द्यायचं होतं तर आम्ही खाली आवक जावकला दिलं असतं. नंतर मॅडमला आम्ही चर्चा केल्यानंतर ते सांगतात की आम्ही मुख्यमंत्र्याकडे पाठवू, हे तुमचा विचार पाठवू, आम्ही ह्याच्यावर कारवाई करू. पण मॅडमच्या सांगण्यावरनं जर मॅडमला लोकांशी नीट संपर्क साधायचा नसेल तर मॅडमनी त्या ठिकाणी बसू नये अशी आमचं मत आहे. मॅडमनी तिथं जो योग्य माणूस आहे त्या माणसाला तिथं बसवावं अशी आमची मागणी आहे. जे काही शिक्षणामध्ये बदल केलेले आहेत, मुलांचं जे काही शिक्षण असेल त्या शिक्षणासाठी महिलांना घरामध्ये मुलांना शिकवण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावं लागतं. महिलांना त्रास होतो, महिलांना खूप जबाबदारी असते की आपली मुलं शिकले पाहिजेत, काहीतरी शिकून घडले पाहिजे, पदाधिकारी म्हणजे अधिकारी झाले पाहिजेत अशा प्रकारची त्यांची एक मानसिकता असते आणि त्यासाठी त्या रात्रंदिवस झटत असतात, मुलांच्या मागं लागलेल्या असतात. परंतु आर्थिक जबाबदारी जर का हालाकीची असेल तर त्यांना शिकवणं एकदम जिकरीचं होतं. काय म्हणणं आहे तुमचं? त्याच्यामध्ये खूप हे करायला लागतं, आम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये लक्ष द्यायला लागतं. आणि पण इथं आपण येतो एखादं निवेदन घेऊन आणि हे लोक ह्याच्यामध्ये आपल्याला काही प्रतिसाद देत नाही आहेत, ह्यावरती ते आवडलेलं नाही आहे. आम्हाला ते आंदोलन करावंच लागेल. शेवटपर्यंत आम्ही वाट बघतो की आत्ता ते कधी करतील. ते जेव्हा करतील बरं होईल, लवकरात लवकर आम्हाला ह्याच्यातला प्रतिसाद मिळाला तर. नाही मिळालं तर आम्ही आमच्या पद्धतीने जे काय करायचं ते आंदोलन करणारच आहे. नाही, परंतु मुलांना शिक्षण घेत असताना तुम्हाला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार की कारण फीमध्ये वाढ होते, इतर खर्च वाढतो, तर ते सगळे खर्च भागवण्यासाठी तुम्हाला एकदम त्रास सहन करावा लागतो. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? इथं कसं होतं, कष्ट करणारे लोक आहेत, त्यांना खूप परिस्थिती गरीब असती आणि त्याच्यामधून आम्ही फी वगैरे भरायचे म्हटलं तर बरेच अडचणी येतात आणि त्या अडचणीमधून पण आम्ही सगळ्या गोष्टींना तोंड देत इथपर्यंत कसं तरी येतो आणि शिकवतो मुलांना. तर त्याच्यामध्ये पण एवढ्या आर्थिक अडचणी यांनी तयार केलेत, तर त्या अडचणींमध्ये काहीतरी त्यांनी करायलाच हवं. हे तर माझा स्वतःचा विचार आहे की ह्या गोष्टी करायला हवे. जय भीम, जय लवजी. आपण आज जो बिग पॉईंट घेतलेला आहे, जे आमचे डेडे साहेब आहेत पुणे जिल्हा अध्यक्ष, त्यांनी बिग पॉईंट घेतलेला आहे तो खरंच चांगला आहे की आज ज्या शिक्षणाचं आहे, आज 5वी 6वीची जी मुलं आहेत त्यांना जे शिक्षणाला जे खर्च जातो तर अक्षरशः पालकांनी कर्ज काढून ते पैसे भरलेले आहेत. पालकांचं अशी हालत झालेली आहे, काही जणांची एकाकडं 2-2, 3-3, 4-4 लाख रुपये कर्ज झालेले आहेत माणसांवर. काय त्यांनी भरायचे कसे? आणि खरं काही जणांनी तर घरं विकलेली आहेत आपली शिक्षणासाठी. का तर माझा मुलगा शिकावा, काहीतरी व्हावा त्यांनी पुढं. पण तसं होत नाही आहे, कारण की का माहिती आहे का की अर्ध्यातनं शिक्षक 1 लाख रुपये कर्ज झाले की त्या भरण्यात दुसरं कर्ज काढता येत नाही आणि त्यामुळं मग पोरं काय होतात की गुन्हेगार होतात. आणि मग गुन्हेगार होतात तर पोलिस काय म्हणतात की हे गुन्हेगार कसं काय झाले, तुमच्या आईबापांनाच उलटं डाव असतात. पण त्या पोरांना शिक्षणाला पैसेच नाही तर आईबाप करणार काय? त्यांना शिकू शकत नाही ना. शिक्षणामध्ये सुद्धा त्यांना शिक्षणसुद्धा द्यावं लागतं, परत त्यांना क्लासेस लावावं लागतात. क्लासेसवाले 30,000 रुपये घेतात, शिक्षणवाले 50,000 रुपये घेतात. असं करून वर्षाला नाही म्हटलं तर 1 लाख रुपये त्यांनाच भरावं लागतात. मग पालक करणार काय? त्यामुळे काय पालकांना तर अक्षरशः फाशी घ्यायच्याशिवाय काय वेळच नाही. आणि तुम्हाला सांगतो, दलित हा शिक्षण घेणारच नाही आहे, दलित हा पैसे भरू शकत नाही आहे. दलितांची अशी परिस्थिती आहे की दलित आता सध्या आहे ना भीक मागूनच खाऊ शकतं, अशीच परिस्थिती झालेली आहे शिक्षणामुळे. त्यामुळे मी 2 शब्द बोलतो. जय भीम, जय लवजी. जय भीम. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की जो आत्ता कायदा होता 1ली ते 10वीपर्यंतचा अगोदर कायदा होता, तर त्याच्यामध्ये त्यांनी परत 1ली ते 8वीपर्यंत असं हे मागच्या वर्षीपासून आम्ही ऐकण्यात आलेलं आहे. तर माझी एवढीच विनंती आहे की 1ली ते 10वीपर्यंत RTचे ॲडमिशन व्हावे.
एवढीच माझी विनंती आहे. जर का हे त्यांनी जर का आमचं जे म्हणणं आहे ते मनावरती नाही घेतलं तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जे काय आम्हाला पुढचं करायचे आहे ते आंदोलन ते आम्ही करू. एवढंच माझं म्हणणं आहे. जय भीम, जय लहुजी.